टेड पॉलिसी सेंटर आयोजित टेड संध्या या कार्यक्रमात मी निकिता भाडिक सर्वांचे स्वागत करते. टेड पॉलिसी सेंटरच्या फाउंडर डिरेक्टर डॉक्टर विनीता आपटे आणि आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या अरुंधती वर्तक यांचे मी स्वागत करते. टेड संध्या या आजच्या कार्यक्रमात अरुंधती वर्तक काही प्राचीन संस्कृत वृक्ष नामांची रहस्य याविषयी बोलणार आहेत. डॉक्टर विनीता मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अरुंधती वर्तक मॅडम यांचे स्वागत करावे. आजच्या वक्त्या अरुंधती वर्तक यांचा थोडक्यात परिचय करून देते. अरुंधती मॅडम यांनी 1978 मध्ये मुंबई विद्यापीठातून मराठी व मानसशास्त्र या विषयात BA ऑनर्स ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भंडारकर प्राच्य विद्या संस्था, वसंत व्याख्यानमाला, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, आनंद आश्रम, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय, SNDT युनिव्हर्सिटी मुंबई, रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई, प्राग्य पाठशाळा वाई, द वर्मिलियन हाऊस आर्ट गॅलरी बेंगळूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. तसेच पक्षी निरीक्षण, वृक्षचित्रे, प्राचीन भारतीय दृश्यकला, अरण्य दर्शन, कालिदास काव्यातील काही पुष्प संदर्भ, ऋग्वेद इत्यादी विषयांवर काही प्रमुख वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून ललित तसेच अभ्यासाधारित लेखन, चतुरंग या दैनिक लोकसत्ता पुरवणीमधून वहिवाटी परिसरनिष्ठ, रानफुलांविषयी सचित्र लेखमाला असे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मुंबई जहांगीर कलादालन आर्टिस्ट सेंटर, नेहरू सेंटर कलादालन, हाऊस ऑफ सोव्हिएत कल्चर, हंट इन्स्टिट्यूट फॉर बॉटॅनिकल डॉक्युमेंटेशन USA, क्यू बॉटॅनिकल गार्डन UK आणि सिंगापूर बॉटॅनिकल गार्डन येथे डॉक्टर शरी शेरवूड यांच्या समकालीन जागतिक वृक्षचित्र संग्रहावर आधारित अशा अनेक प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला होता. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वप्रथम मी टेडच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनीता आपटे यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी मी या अगोदर माझं कालिदासाच्या साहित्यावरती व्याख्यान ठेवलं होतं आणि त्यानंतर मी काहीतरी बोलू शकते असा त्यांना विश्वास वाटला. म्हणून पर्यावरणाशी संबंधित त्यांचं काम आहे. त्या निमित्ताने माझ्या अलीकडच्या एका पुस्तकाच्या विषयावरती मी बोलावं असा त्यांनी मला आग्रह धरला आणि मी त्या निमित्ताने आले. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय काही प्राचीन संस्कृत वृक्ष नामांची रहस्य असा आहे. कदाचित वृक्ष नामांची रहस्य म्हणजे या बाई काय बोलणार, फार तर जुन्या नावांचा काही वेगळा अर्थ आजकाल प्रचलित आहे, त्यापेक्षा निराळ काही आहे एवढं सांगतील असाही समज होणं शक्य आहे. मुळात सगळी वृक्ष नाम रहस्यमय आहेत असंही नाही. ती प्राचीन ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने येतात त्याच्यामध्ये बरीच रहस्यमयता आहे. म्हणजे काही नावं जुन्या वृक्षांची वेगवेगळ्या काळामध्ये बदललेली दिसतात. काही नावं अचानक येईनाशी होतात पुढच्या ग्रंथांमध्ये. असं का घडतं याचा एक मागोवा घेण्याचा प्रयत्न. मी या विषयाकडे मुळात कशी वळली तर ती कालिदासाच्या मेघदूतावरती चित्र काढायचा माझा जो संकल्प मी केला होता त्या निमित्ताने मी अभ्यास करायला लागले होते की त्याच्यात कुठच्या
फुलांची नावं येत आहेत, वृक्षांची नावं येत आहेत. अनेक भाषांतर पाहिली, अनेक विद्वानांशी चर्चा केली. मला सगळं त्यांच्या वृक्ष नावांच्या ओळखी पटल्या असं नाही. मग मी कालिदासच जास्त वेगळ्या अंगाने वाचायला सुरुवात केली की अमुक एक नाव जर ते आजपर्यंत मानलं गेलेलं नाही आहे तर ते आपल्याला तसं का वाटतंय की ह्यांनी जो संदर्भ दिला आहे तो जुळत नाहीये. थोडीफार मला वृक्षांची म्हणा पानाफुलांची आवड असल्यामुळे अगदी लहानपणापासून निसर्गामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण करायची सवय होती, वाचनही होतं थोडंफार. आणि मग हे जुळत नाहीये हे कळल्यावरती ते जुळणार कुठचं असेल याचा मागोवा स्वतःच घ्यायचा ठरवला. कारण बऱ्याचदा असं होतं की अनेक म्हणजे संस्कृत पंडित विद्वान त्यांच्या विषयामध्ये व्याकरणाच्या निमित्ताने भाषेच्या निमित्ताने अत्यंत सखोल अभ्यास करणारी मंडळी जरी असली तरी प्रत्यक्ष निसर्गाशी सगळ्यांचाच संबंध आलेला असतो असं नाही. त्यामुळे हे झाड म्हणजे हे अमुकच आहे असं सांगणारी मंडळी भेटणं फार कठीण. मी दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषींना भेटले होते, त्यांच्यासारखी म्हणजे त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे भाग्यच. पण तरीही त्यांनाही एक दोन ठिकाणी खात्रीपूर्वक सांगता येईल ना. त्या म्हणाल्या की हे आजवर मीही असं वाचत आले आहे आणि मी हे गृहीत धरलंय, मला फारसं पटत नाहीये, पण ते काय आहे ते मलाही सांगता येणार. मग अशा परिस्थितीमध्ये मी थोडा वेगळ्या अंगाने ह्या विषयावरती अभ्यास सुरू केला. आणि मागच्या माझ्या व्याख्यानाचा खरा विषय तो होता की कालिदास वाचताना कालिदास त्याचं निसर्ग वर्णन सुंदर आहे किंवा उपमा छान आहेत एवढाच भाग नाही, तर तो नेमकेपणाने त्या वृक्षाबद्दल बोलतो. त्याच्या काव्यामध्ये नाटकामध्ये तो कसा ते नेमकेपणाने त्याचा उपयोग करतो, त्या विशिष्ट वृक्षाच्या लकबींची, त्याच्या रंगाची असेल, सुगंधाची असेल, कसा उपयोग. मग असं जर आहे तर मग आपण त्या अंगाने वाचूया, त्या अंगाने निरीक्षण करूया. शिवाय कालिदास त्याचा ऐतिहासिक काळ चित्रांच्या दृष्टीने निश्चितपणे ठरवणं हे मला महत्वाचं वाटलं. कारण त्या काळातली वेशभूषा म्हणा, त्या काळातले काही दागदागिने असतील तर मला नेमकेपणाने अमुक एक काळाशी संबंधित असतील तसेच दाखवले पाहिजे. सातवाहन काळाशी दाखवायचे, कारण बऱ्याच वेळा दंतकथांचा पगडा खूप असतो. कालिदास हा भोजराजाच्या दरबारी होता आणि मग त्याच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. पण हा भोजराजा इतिहास पूर्व काळातला तो कोण, कधी, काय, त्याचं नाणं उपलब्ध नाही, त्याचा शिलालेख उपलब्ध नाही, किंवा इतर त्याच्यानंतर होऊन गेलेल्या कोणी मान्यवर लेखकांनी म्हणा किंवा राजांनी म्हणा त्याचा उल्लेख अमुक एक राजा अमुक एका ठिकाणी राज्य करत होता असं खात्रीने म्हटलेलं नाही. म्हणजे ही एक काल्पनिक व्यक्ती तर नव्हती. आपल्याला माहिती असलेला ऐतिहासिक भोजराजा हा फार पुढच्या काळातला 11व्या शतकातला 15व्या शतकात असं जर आहे तर मग कालिदासाचा काळ, त्याच्याविषयी कोणी काय बोललं आहे, काय लिहिलं आहे ह्याचा अभ्यास सुरू केला. असं करत असताना मला माझा आजचा विषय सापडला. कारण कालिदासाचा काळ तो विशिष्ट वनस्पतींची नावं का घेतो, कशी घेतो हे शोधता असं लक्षात आलं की अरेच्या आपल्या संस्कृत साहित्यामध्ये अशी अनेक नावं आहेत की आपले गैरसमजच जास्त आहेत त्यांच्याविषयी. की एक उदाहरण सांगायचं म्हणजे की अश्वत्थ हे इतकं परिचयाचं नाव आहे आपल्याला. अश्वत्थ म्हटलं की पिंपळ हे आपण अगदी आजवर गृहीत धरतो. आणि आजकालच्या काळाला आपण म्हटलं तर ते बरोबरही आहे. अश्वत्थ हे पिंपळ हे आपल्या जनमानसात पक्क झालेलं एक गणित आहे, समीकरण आहे. सगळ्यात जुना अश्वत्थाचा उल्लेख कुठे असेल तर आपल्या भारतीय संस्कृतीचं जे स्रोत आहे, मूळ जे आपण ग्रंथ मानतो ऋग्वेद, त्याच्यात जर आलं असेल तर ते खरं.
कुठच्याही गोष्टीला प्रतिष्ठा जर मिळायची असेल तर ऋग्वेदामध्ये पहिला आधार शोधतो आपण. आणि बहुतेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिणाऱ्या विद्वानांनी असं गृहीत धरलंय की ऋग्वेदामध्ये अश्वत्थ हे आलेलाच शब्द आलेलाच आहे. तो मुळी एकापेक्षा जास्त वेळा आला आहे तर तो अश्वत्थ म्हणजे पिंपळच असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने गृहीत धरून अश्वत्थो देव सदना हे नंतर जे रूढ झालेलं आहे ते गृहीत धरून मग आज आपण जे मानलं जातं की तिथे विष्णू आहे, शंकर आहे, ब्रह्मा आहे, म्हणजे ते पवित्र वृक्ष आहे हे आपण ठामपणे स्वीकारलेलं सत्य आहे. मी तिथपासून सुरुवात केली की अश्वत्थ ऋग्वेदात नेमका कुठे आलेला आहे. आणि ते वाचताना लक्षात आलं, मी माझ्या पुस्तकामध्ये जवळजवळ 50च्या वर पानं जास्तही असतील त्याच्या अश्वत्थावरच लिहिली आहे. पूर्ण त्याचा अगदी खोलवर जाऊन मी मागोवा घेतला आहे आणि दाखवून दिलंय की अश्वत्थ शब्द जरूर आहे पण तो पिंपळ म्हणून नाही. पिंपळम असा शब्द आला आहे तोही पिंपळासाठी नाही. पण पिंपळ तर माहिती असणार कारण त्याला समकालीन मोहेंजोदारोच्या सील्स ज्याला म्हणतो, मुद्रिका म्हणतो, त्याच्यावरती तर पिंपळाचं पान स्पष्टपणे दिसतंय आणि प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. जेव्हा पिंपळ माहिती नाही असं कसं होईल? मग पिंपळासाठी काही पिंपळाचं वर्णन आहे किंवा पिंपळाच्या विषयी हे चाललेलं आहे असा भास आपल्याला होईल. अशा ठिकाणी काय वापरलाय शब्द तर तो फार वेगळा वापरला आहे. सुपलाश असा वापरलेला आहे आणि तिथे असं काही म्हटलं नाहीये सुपलाश म्हणजे पिंपळ वगैरे, पण ज्या संदर्भात ते आलेलं आहे ते हे नाव नंतर कुठेही पिंपळासाठी पुढच्या साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यात असो किंवा इतर त्या पुढच्या भाषांमध्ये असो कधी वापरलं गेलं नाही. हा काय गौरव बनणार आहे. तोच प्रकार जवळजवळ न्यग्रोध म्हणजे वड ह्याच्या बाबतीत आहे. न्यग्रोध हे नाव सुद्धा ऋग्वेदात येत नाही पण न्यग्रोधाचं वर्णन आहे असं वाटावं अशी वेगळ्या प्रकाराने उत्प्रेक्षा वापरलेली आहे. म्हणजे त्यांना वड हे पण माहिती होता वडाचा वृक्ष. मग हे संदर्भ नेमके काय आहेत, का ते तसे येतात आणि त्यांची नावं का वगळली आहेत याचा मागोवा घ्यायला लागला. आणि ते घेताना असं लक्षात आलं की फार प्राचीन काळापासून हे दोन्ही वृक्ष जनमानसात, लोकमानसात अतिशय प्रतिष्ठेचे म्हणूनच होते. पण ऋग्वेदामध्ये ज्या अर्थाने आपण आता पूजेसाठी किंवा हा पूजला जाणारा वृक्ष असं मानतो तशी भावना ऋग्वेदात कुठेही कुठच्याही वृक्षाबद्दल नाही. वृक्ष पूजा हा विषय ऋग्वेदात नाही. याचा अर्थ असा नव्हे की त्यांना वृक्ष आवडत नव्हते की वृक्षांना ते कमी महत्व देत होते, वृक्षांचं महत्व जाणत नव्हते, अजिबात नाही. किती तरी उदाहरणं अशी आहेत की त्यांनी वेगवेगळ्या संदर्भामध्ये वृक्षांचं वर्णन कौतुक केलेलं आहे. एका ऋषीने तर अगदी असं म्हटलंय की एका राजाकडून त्यांना खूप मोठं दान मिळतं आणि ते आनंदात घरी चालले की मला शेकडो गायी मिळाल्या आहेत दान म्हणून, इतकं इतर काही भेटवस्तू मिळाल्या आहेत आणि ते आनंदात चाललेत. आणि पानांची सळसळ ऐकून ते म्हणतात अरे माझ्या आनंदात हे वृक्ष देखील सामील आहे, किती छान भावना आहे ही. तर त्यांना वृक्ष ही माहिती होते, वृक्षांची आवड होती, पण तरी हे दोन वृक्ष इतके महत्वाचे असतात. आणि इतके महत्वाचे मी का म्हणते की आजही भारतीय जनमानसामध्ये आराध्य वृक्ष म्हटलं की वड आणि पिंपळ हे आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे इतके हजारो वर्ष आपण त्यांना मानाचं स्थान दिलेलं आहे. मग असं असताना हे का घेतले गेले नाही ना, तर ह्याचा मी अधिक खोलवर त्या पुस्तकामध्ये अर्थात मागोवा घेतलाय. सगळं काही आता सांगत नाही पण एक रंजक विषय कसा याच्यामध्ये आहे, वेगवेगळ्या अंगाने हा विषय हाताळावा लागलेला आहे मला. आणि खूप मजेदार माहिती काय काय मिळत गेली आहे. काही उदाहरणं पण सांगता येतील की आता आपल्याला आंबा
आता आंबा म्हटल्यावरती सगळ्या भारतीयांचं अगदी हृदयातलं स्थान अगदी त्याचं पक्क इतकं. आंबा म्हटल्यावर आंब्याचं ऋग्वेदात असलाच पाहिजे, काही ना काही निमित्ताने तरी उल्लेख असलाच पाहिजे असं आपण शोधायला जातो. अजिबात का नाहीये तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वनस्पती शास्त्राच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आपण फक्त ग्रंथातला उल्लेख आहे काय, कोण लिहिणारा कवी आहे, ऋषी आहे हेच बघायचं असं नाही, तर तो कुठे लिहिला गेला आहे ग्रंथ, त्याच्या परिसरामध्ये हे वृक्ष येतात की नाही हेही लक्षात घ्यावं लागतं. तर वायव्य भारतामध्ये लक्षात घ्या, आता आपलं इतकं कॉमन आहे भारत आंब्याचं फळ, कुठच्याही भारतीयाला आंबा म्हटलं की माहितीच असतो, पण वायव्य भारतामध्ये आंबा नैसर्गिक वृक्ष नाही. तिथे तो जंगलांमध्ये आपला आपण उगवतच नाही. म्हणजे ऋग्वेद काळी तो माहितीच नव्हता ऋषीमुनींना. हे आपल्याला आश्चर्य वाटतं, म्हणजे असं कसं असेल, फळ म्हणून तरी खात असतील, एवढं छान फळ आणि खात नाही असं कसं होईल, काय त्यांना त्यांच्या विषयामध्ये उल्लेख नसेल कदाचित करायचा, पण नाही, ते इतकं महत्वाचं जे एक तथ्य आहे ते लक्षात घ्यावं लागतं. मग आंब्याचा सगळ्यात पहिला उल्लेख कुठे आलेला आहे ते पाहायला लागले. बऱ्याचदा असं होतं की साधारण त्या 60 हा शब्द, मग आंब नावाचा एक शब्द आला आहे, तो आंब्यासाठीच असावा असं म्हणून काहींनी तसे संदर्भ दिले आहेत, पण ते संपूर्णतः निराळ्या संदर्भात निराळ्या अर्थाने घेतलेले, ते फळाशी काहीही संबंध नाही. सगळ्यात पहिला उल्लेख बृहदारण्यक उपनिषदामध्ये आले. आणि आपल्याला बाभूळकरांची एक हे माहिती असते की मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. तसाच जवळजवळ हा आंब्याच्या बाबतीत उल्लेख केलाय, थोड्या वेगळ्या अर्थाने केला आहे. तो असा की मृत्यू होतो तेव्हा शरीरापासून आंब्याचं फळ जसं पिकल्यावर खाली पडतं तसा आत्मा विलग होतो आणि तो निजधामाला जातो पुन्हा नवीन रूप घेण्यासाठी, असा हा उल्लेख आहे. तर आंब्याचा हा पहिला उल्लेख आणि बृहदारण्यक उपनिषदाचा काळ म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी साधारण 5व-6व शतक असं म्हणता येईल. त्याच्या अगोदर कुठेही उल्लेख नाहीये. मग अथर्ववेद एका लेखकाने असं म्हटलंय की फार पुढे नंतर म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकात किंवा त्याच्याही पुढे संस्कृत साहित्यात, ज्याला आपण अभिजात संस्कृत काव्य म्हणतो, त्याच्यामध्ये सहकार नावाचा एक शब्द येतो आंब्यासाठी. सहकार वृक्ष म्हणजे आंबा हे गृहीत धरलेले त्यावेळेला. तर सह त्यातला सहकार नव्हे पण सह हा अथर्ववेदामध्ये एका कांडामध्ये आलेला आहे त्याचं नाव. मग हा सह अथर्ववेदामध्ये तो आंबा या मी तोही तपासून पाहिला होईल, तर तो सह हा शब्द आंब्यासाठी तिथे नाहीये. फार वेगळ्या संदर्भात आहे की तो उल्लेख जो आहे तो पती पत्नीच्या प्रेमाच्या विषयीचा उल्लेख आहे की त्यांचं प्रेम वाढीला लागो ह्यासाठी तो सह शब्द तिकडे आलाय. बरं, हा इतका वेगळा अर्थाने आलेला शब्द नंतर पुढे कालिदासाने वापरलेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही, कारण कालिदासाने कुमार संभवामध्ये शंकर पार्वतीच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की ती पार्वती सहकारता ययो, म्हणजे तिला पार्वतीच्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न झाली. म्हणजे ती युवती तर होतीच, पण शंकराविषयीची प्रेम भावना नव्याने उफाळून आली असं सांगण्यासाठी त्यांनी सह शब्द वापरला. म्हणजे हे अथर्वातला जो अर्थ आहे तोच लागू केलाय त्यांनी तिथे. कालिदास आपण अगदी मोगमपणे म्हणतो की त्याला सगळे आपले सांस्कृतिक धार्मिक जे काय आपलं प्राचीन आहे त्या सगळ्याचा कालिदासाच्या साहित्यामध्ये आपल्याला
पूर्णपणे विकास झालेला दिसतो. त्याला त्याचं म्हणजे बहुश्रुत असा कालिदास आपला जे जे म्हणून का भारतीय संस्कृतीचं सुंदर आहे ते कालिदासाच्या साहित्यात आहे. ते खऱ्या अर्थाने असं पण आहे. दुसरा एक उल्लेख असा मी एका वेगळ्या वृक्षाच्या बद्दल केलाय की आता कालिदासाचाच विषय आहे म्हणून देवदार. आपल्या सगळ्यांना माहितीये देवदार म्हणजे कुठचा, हिमालयातला देवदार वृक्ष. हे देवदार नाव आलं कुठून, कोणी वापरलं पहिल्यांदा, कसं काय आलं, तर ते कालिदासाने. सरळ वृक्ष वेगळा, सरळ म्हणजे पाईन, आणि देवदार म्हणजे सिड्रस, देवदारा, तो वेगळा असतो आणि तो अधिक उंचीवर असतो. सरळ म्हणजे पाईन हा अगदी तुम्ही म्हणाल तर चंदीगडच्या परिसरात सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. देवदारा अधिक उंचीवरचा आहे. पण हा देवदार, आणि आता मी त्याचं बोटॅनिकल नाव घेतलं, वनस्पतीशास्त्रीय नाव घेतलं, त्याच्यात सुद्धा जागतिक स्तरावर सिट्रस देवदार अशाच नावाने ते प्रसिद्ध आहे, अशाच नावाने ते स्वीकारलं गेलंय. मग हे देवदार आलं कुठून आणि का, तर कालिदासांनी त्याच्या कुमार संभवामध्ये दिलीप राजाची कथा एक दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा हे वापरलंय. आणि त्यांनी असं म्हटलंय की हा जो देवदार आहे ते मूळ जी कथा आहे त्या कथेतला एक भाग म्हणून हे देवदाराची कथा येते, आणि त्या देवदाराच्या कथेचा काहीही त्या काव्यामध्ये अति महत्वाचा असा काही भाग नाहीये, तरी सुद्धा त्यांनी ती कथा रचून त्याच्यामध्ये घुसळली आहे असं म्हटलं तरी चालेल. ती का ते आपण बघूया. की देवदारामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा देवदार पार्वतीने स्वतःच्या पयसावरती वाढवलेला होता. पयस म्हणजे दोन्ही अर्थ होतात की तिने कुंभ घेऊन पाणी घातलं असंही होतं. स्वतःच्या दुग्धावरती तिने मुलासारखा पोचला होता, आणि म्हणून शंकरानेही त्याला पुत्र मानलं. आणि एकदा पुत्र मानलं तर शंकराने पित्याच्या नात्याने त्याची जबाबदारी काय स्वीकारली की ह्याचं संरक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तिथे सिंहाला त्या कामगिरीवर नेमलं असतं. ह्या देवदाराचं तू संरक्षण करायचं. अशा वेळेला दिलीप, राजा दिलीपाची जी कामधेनू असते नंदिनी, ती तिथे चरत येते आहे त्या भागामध्ये, आणि एक परी कसा त्याला आखून दिला असतो त्याच्यामध्ये तिने म्हणजे कुठच्याही प्राण्याने शिरता कामा नये, कोणी माणसाने शिरता कामा नये असं आखून दिलेलं असतं, त्यांनी नेमून दिलेलं असतं काम. मग तिथे ती आल्यावर तो हल्ला करतो तिच्यावर, असे तो कथा भाग आहे. तर गंमत अशी आहे की हा देवीचा वृक्ष आधी त्यांनी म्हटलंय. आजही हिमाचल प्रदेशामध्ये तुम्ही गेला तर देवदाराला असं कोणी पूजा करत नाही की देवदाराच्या पायथ्याशी फुलं वाहिली आहेत वगैरे वगैरे, असं काही नसतं. पण प्रतिष्ठा आहे. कशी तर देवींची जिथे भरपूर जी काय मंदिरं आहेत तिथे सरळ वृक्ष तोही भरपूर उपलब्ध असूनही देवीची सर्व मंदिरं देवदार वृक्षाच्याच लाकडाने बांधली गेली आहेत, आणि तशी ती बांधली जातात. त्याला एक वेगळी प्रतिष्ठा नक्की आहे, आणि ती फार प्राचीन काळापासून आहे. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांचा सर्वे चालला होता की काय काय इमारती लागू, जहाज बांधणीसाठी म्हणा किंवा रेल्वेच्या साठी आपल्याला उपयोगी पडणारं लाकूड कुठचं काय, तेव्हा त्यांना हिमालयामध्ये अति उंचीवरती एक प्रचंड मोठा देवदार वृक्ष दिसला. आणि तो किती मोठा होता की अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये एक वाहन जावं इतका मोठा, एका खोली एवढा घेर असेल असा तो वृक्ष होता. आसपास हिमालयात हजारो नाही लाखो देवदार वृक्ष आहेत. मग हा एकच वृक्ष असा कसा बरा राहिला, तर कुठेतरी त्याला महत्व म्हणून, एक देवीचं प्रतीक म्हणून त्याला जपलं गेलं असं, आणि तो शेकडो वर्षांचा वृक्ष तिथे होता. म्हणजे ही स्थानिक लोकांच्या मनामध्ये देवदाराची प्रतिष्ठा होती. आणि ही कालिदासाने बरोबर त्या
कथा भागामध्ये घेतलेली आहे. नुसती घेतली असं नाही, तर त्यांनी शंकरही तिथे जोडला. आज आपल्याला कळत नाही, हा आपण शंकर पार्वती इतकं सहजपणे म्हणतो, पण पूर्वीच्या अत्यंत प्राचीन काळी हे दोन वेगळे तटही असे. जसे दक्षिणेकडे आपल्याला माहितीये शैव वैष्णव हे दोन वेगळे तट असायचे, तसं ज्या लोक समूहाला देवी ही जास्त प्रतिष्ठेची, तिची पूजा ते करत असत, आणि एका बाजूला शैव पंथ, त्यांचं एकमेकांमध्ये सामंजस्य वाढलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हे दोन एकत्र आणलेले आहेत त्यांनी, की शंकरांनी पण त्या वृक्षाला आपलं मानलं आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी कोणाला तरी नेमलं. पण त्याच्यात संदर्भात आणखी मी काही इतरही गोष्टी दिल्यात की असंच का वाटतं मला, आणि कालिदासाने त्याचा किती सुरेख उपयोग केला आहे. आणि त्याचं पुन्हा वेगळ्या दृष्टीने, जसं आपण म्हटलं की कालिदासाचा काळ आपल्याला चित्राच्या दृष्टीने मी केला अभ्यास, तो ठीक आहे की गुप्त काळ आहे, पण गुप्त काळाची गरज पण एक्झॅक्टली तीच होती की विस्तार वाढत होता. वेगवेगळ्या भागांमध्ये लोकसंख्या, जिथे जंगल आहेत त्या जंगलांमध्ये नवीन वस्ती करायचा प्रसंग आला, व तिथे स्थानिक आहे त्यांच्याशी संघर्ष होणारच, व त्यांचीही काय मनस्थिती असते, त्यांचे काय जे पूजनीय वृक्ष असतील ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. ही भावना ठेवून त्याच्या साहित्यामध्ये असा सुसंवादाचा धागा कायम दिसतो आपल्याला. तसा हा देवदराच्या बाबतीमध्येही पाळला गेलाय. एक मी खूप वेगळ्या वृक्ष नावाचा उल्लेख केलाय की जे आज आपल्याला म्हटलं क्रमुक म्हणजे कुठचा बाबा हा वृक्ष आम्हाला काय माहित नाही, ह्याला जुळणारं नाव पण आम्हाला माहिती नाही. आणि खरंच आहे ते की हा वृक्ष, आणि तो साधा सुद्धा उल्लेख नाहीये, तर ब्राह्मण ग्रंथामध्ये प्रमुख हा ब्रह्मदेवाने पहिला यज्ञ केला, त्याची संहिता पहिली. एवढं महत्वाचं वृक्ष आणि त्याचा आजकाल काहीच आपल्याला आगामीच्या माहिती नाही. असं कसं? मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतंय की ब्राह्मण ग्रंथांचंच ते वैशिष्ट्य आहे की ऋग्वेदाचा काळ सरून किंवा अथर्ववेद, यजुर्वेद यांचा काळ सरून मध्ये बरीच वर्ष मध्ये काळ गेल्यानंतर यज्ञाला प्रतिष्ठा ब्राह्मण काळामध्ये विशेषत्वाने दिली गेली. मग यज्ञासाठी काही संविधा म्हणून काष्ठ लागतात किंवा त्यांच्या आयुधांसाठी स्त्रुवा असेल काय त्यांचे, तर त्याच्यासाठी वेगवेगळी अमुक एका वृक्षाच्या काष्ठाने ते केलं पाहिजे अशी जी पद्धत होती, त्या निमित्ताने त्यांनी काही मिथकही दिलेली आहे. तर सांगायचं असं की ह्या ब्राह्मण काळामध्ये मिथकर असताना त्यांना ह्या जुन्या वृक्षांचा पर्याय पण शोध का, कारण ऋग्वेद जिथे लिहिला गेला तो काळ आणि ऋग्वेदाचा परिसर ब्राह्मण काळामध्ये खूप बदलला होता. त्याच्याही कथा आपल्याला ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळतात, आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ते पूर्वेकडे अग्नी घेऊन विदेह माधव निघाला आणि त्याचे पुरोहित ते त्याच्या बरोबर अग्नी घेऊन निघाले. अग्नी घेऊन निघाले म्हणजे काय, यज्ञ अग्नी, आणि यज्ञ हा प्रस्थापित केला त्यांनी पूर्वेकडे. आर्यांची जी काय विचारसरणी होती, यज्ञ ही संकल्पना होती, ती त्यांनी तिकडे नेली. आणि ते नेत असताना झालं काय की आता आपण म्हटलं की वनस्पती शास्त्रीय सुद्धा त्याला धागा का पकडावा लागतो की वायव्येकडे जी काय परिस्थिती होती तिथे जी वृक्षवल्ली होती ती सगळीच काही तिकडे नव्हती. आता हे जे काय क्रमुक म्हणून होतं ते पूर्वीच्या भागामध्ये सापडणं शक्य नसावं, म्हणून त्याला मग पर्याय दिलाय. मग पर्याय काय दिला आहे तर तो पूग वृक्षाचा दिलाय. म्हणून पुढे जेव्हा जे अमरकोशासारखे कोश लिहिले गेले त्यांनी काय म्हटलं
कृमुक म्हणजे पूग, पूग म्हणजे आणखीन काही स्थानिक इतर नावं आहेत ती घेतली त्यांनी. गुवाक घेतलं आहे, पूग म्हणजे गुवाक. बरं आहे, पूग म्हणजे तरी काय बाबा? पूग या नावाने ऋग्वेद किंवा त्याच्या यजुर्वेदामध्ये काही येत नाही. मग नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाच्या व्युत्पत्ती काय काय वेगवेगळ्या रचल्या गेल्या. त्याच्यामध्ये असं म्हटलंय पूयते इति पूग, म्हणजे जो पवित्र करतो तो पूग. असं काही व्याकरणाच्या दृष्टीने घडू शकत नाही. हे ज्यांनी पाणिनीय संस्कृत अभ्यासला आहे अशा विदुषींनी मला सांगितलं की हा ग प्रत्यय पाणिनीने वापरलेला नाही. आणि ऋग्वेदामध्ये जो पू हा धातू आला आहे सोमासाठी, की त्याला पवमान म्हटलेला आहे, तो पवित्र करून घेतलेला ह्या अर्थाने आलाय, करणारा नव्हे. तर पूग हा शब्द संपूर्ण त्याचं व्युत्पत्ती ही देखील नंतरच्या काळात घडवली गेली. बरं हा का बरं असं आपण म्हटलं की ते अवेलेबलच नसेल कृमुक नावाचा वृक्ष, म्हणून त्यांना पर्याय शोधायला लागले. आणि मग ब्राह्मण ग्रंथांची फार मजेदार एक शैली होती की ते असा पर्याय जर रूढ करायचा असेल तर ते म्हणायचे की एकदा यज्ञ पळाला आणि मग तो पळालेला यज्ञ परत आणण्यासाठी काय केलं, मग ते अमुक तमुक हे केलं, अमुक तमुक वृक्ष आणला किंवा अमुक तमुक काही वस्तू आणली, तेव्हा तो मिळाला. म्हणजे काय तर त्या वस्तूमुळे त्या वृक्षामुळे तो मिळाला, म्हणून त्याला प्रतिष्ठा आजपासून मिळाली, यज्ञाच्या संदर्भात मिळाली. हे त्याचं महत्व वाढवण्यासाठी आणि ते स्वीकृत केलं गेलं. तशा पद्धतीने ह्या कृमुकासाठी पूग वृक्ष प्रतिष्ठा पावला. आणि मग हा पूग म्हणजे तरी काय? तर पूग ह्या शब्दाला संस्कृत मध्ये असं काही व्युत्पत्ती सांगता येत नाही, जसं आपण बघितलं. पण तरीही पूग यज्ञ असा शब्द आलेला आहे अथर्ववेदामध्ये. तर त्याचा अर्थ एवढाच की पूग म्हणजे समूह, आणि तो तोपर्यंत रूढ झालेला अर्थ होता, तो ऋग्वेदीय संस्कृतात नव्हता. पण पूग म्हणजे समूह. पूग यज्ञ म्हणजे काय तर सामान्य जनसामान्यांचा लोकसमूहाचा मोठ्या वर्गाचा असा यज्ञ. म्हणजे अथर्ववेदाला म्हटलंय, एक चेष्टेने म्हटलंय की अथर्ववेद हा काय खरा नाहीच वेद, तो सामान्य नाही, कारण त्याच्यामध्ये बरेच मंत्रतंत्र आणि अशा यांनी पण आलेला आहे. तेव्हा तो काय त्या प्रतिष्ठेचा नाही, तो पूग लोकांचा. म्हणजे अशा पुगाचा समूह हा जो अर्थ आहे तो लागू केला आहे सुपारीच्या झाडाला, की सुपारीला 100-200 सुपाऱ्या गोष्ट लागतात, म्हणून मग त्या वृक्षाला पूग, आपले पोफळ जे आहे ते पुगापासूनच आलंय. मग हा सुपारीचा वृक्ष भारतामध्ये मूळचा नाहीये असं म्हणतात वनस्पती शास्त्रज्ञ. तो बाहेरून आलाय. कधी आला तर तो कालिदासाच्याही अगोदरच्या काळापासून आला असणार. कारण रघुवंशामध्ये पांड्य राजाचं वर्णन येतं, जेव्हा इंदुमती स्वयंवरचा प्रसंग त्यांनी वर्णन केलाय. अजाशी लग्न केलं वगैरे हा नंतरचा भाग, पण अजासचं फार वर्णन केलेलंच नाहीये. 1-2 वाक्यामध्ये पुढे गेलेलं आहे. वर्णन कोणाचं केलंय तर या पांड्य राजाचं, दक्षिणेचा समुद्र किनारा ज्याच्या राज्याचा भाग होता आणि त्याचा व्यापार होता आणि तो इतका श्रीमंत होता. मग त्याची बरेच श्लोक त्याच्याबद्दल लिहिले आणि त्याच्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये समुद्र किनारी हे पूग वृक्ष फळांच्या भारांनी वाकलेले असे आहेत असं तो म्हणतो. आता खरं सांगायचं तर प्राध्यापक मोराकाळ यांनी ते बरोबर अचूक हे केलेलं आहे निरीक्षण
की कालिदासाने बहुतेक त्यावेळेला सुपारीचं झाड प्रत्यक्ष पाहिलेलं नसावं, कारण किती सुपाऱ्या लागल्या तरी झाड वाकत नाही. ते जसं केळीचं झाड डोंगर जड झाला जेव्हा आपण तसं किंचित तिरपळ होतं, तसा हा वृक्ष वाकत नाही. व्हॉट एव्हर, त्यांनी ते कल्पना केली असावी की अनेक फळं लागली म्हणजे हा वाकत असावा. तर हा पूग म्हणजे सुपारी ही आपल्याला मलेशिया वगैरे ह्या भागातून आलेली आहे. आणि अशा कितीतरी गोष्टी त्यावेळेला आलेल्या, त्या इतक्या इथे रुजल्या आपल्या भारतामध्ये, ते आपण आज सांगितलं तरी पटत नाही की हे आपलं नाहीच, मुळात आपलं नाहीच आणि बाहेरून कुठून तरी आलेलं आहे. ते आपल्याकडे जास्त चांगलं रुजलं, फोफावलं, आपण प्रेमाने त्याला आपलंसं केलं, तसा हा पूग वृक्ष. असं जर आहे तर मग हा प्रमुख तरी काय, असं प्रमुखाची काय वर्णन येतात ते शोधायला लागले. फार वर्णन अशी नाही आहेत, पण एका जागी त्याचं वर्णन असं केलंय, तो केशरी रंगाचा आहे आणि त्याला मधुर फळ येतात. सुपारी आणि प्रमुख हे दोन वेगळे प्रकार. हे इथेच सिद्ध झालं की सुपारी काय गोड फळ म्हणून प्रसिद्ध नाही. महाप्रमुख काय असावा आणि पूगच त्याला आहे, सुपारीच कशाला त्याला पर्याय म्हणून शोधला असेल, तर काहीतरी साम्य नक्कीच असलं पाहिजे. मग असं लक्षात आलं की ह्या प्रमुखाची जी वर्णन आहे ती लागू होणारा वायव्यच्या वायव्य भारतामधला असा शिंदी, ज्याला आपण म्हणतो डेट पामचा भाऊ भारतीय, तर असण्याची शक्यता आहे. का तर ऋग्वेद काळी किंवा प्राचीन काळी अगदी तैत्तिरीय संहितेमध्ये त्यामध्ये पहिला हा जो प्रमुखाचा उल्लेख आहे, त्या काळामध्ये अजूनही वायव्येकडच्या आपल्या आज माहिती असलेल्या सरहद्दीच्या पलीकडे अफगाणिस्तान असेल किंवा बाल्टिक, त्या भागाशी संपर्क अजूनही होता. आणि मी अश्वत्थ ह्या पदाचा खोलवर जाताना तो कुठे होतो, अश्वत्थ देवसदना वगैरे सांगताना मुंज होत, हा पर्वत, त्याचं विशेषत्वाने वर्णन आणि त्याचं हे केलं की हा तो सगळा त्या भागात होता, पश्चिमेला होता, सिंधू नदीच्याही पश्चिमेला. हा मूळचा आजही म्हणजे तिथल्या समकालीन ज्या काही संस्कृती होत्या, सुमेरियन संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये डेट पाम हा त्यांचा मातृका वृक्ष किंवा आराध्य वृक्ष होताच, आजही तिथे आहेच. कारण तिथे फार काय आपल्यासारखी वृक्ष संपदा नाही. जिथे ओएसिस आहेत त्या भागामध्ये हमखास होणारे आणि भरपूर फळ देणारे, पौष्टिक अन्न देणारे आणि त्याचे अनेक उपयोग आहेत असा हा वृक्ष. आणि तो त्यांच्या दृष्टीने अनेक तिथली ज्या ज्या संस्कृती रुजल्या, विस्तारल्या, फोफावल्या, त्या सगळ्यांना हा वृक्ष आराध्य होता. तर हा प्रमुख तो जर डेट पाम तिथला असेल, आपल्याकडे काही डेट पाम नाही, म्हणजे बघा अगदी प्राचीन काळी सुद्धा आपल्याकडे पिंड खर्जूर, म्हणजे डेट पाम तर पिंड खर्जूर आणि आपला भारतीय खर्जूर ह्याच्यात फरक केलेला आहे. कालिदासाने हा फरक दाखवलेला आहे, म्हणजे हे दोन वेगळे माहिती होते. तर ह्या वृक्षाचं म्हणजे सुपारीच्या वृक्षामध्ये आपल्याला काय दिसतं की एक सरळच्या सरळ वाढ होणारा म्हणजे दांडुका जसा, कारण तो प्रमुख हा युपवृक्ष म्हणून वापरलेला पण आहे. ते युपवृक्ष म्हणजे काय तर त्याला सरळ वाढीचा खोड तर पाहिजे, वेडावाकडा वाढणारा असं बाभळीचं खैराचं झाड नाही चालणार. मग तो सरळ वाढीचा वृक्ष आणि तो बऱ्यापैकी मजबूत असला पाहिजे. तर सुपारी ही एवढी मजबूत नसेल, पण त्याच्यामध्ये हे एक साम्य आहे आणि भरपूर फळं येणारा त्याचा घोस हा एक साम्याचा दुसरा मुद्दा आहे. तर त्या दृष्टीने बघितलं तर हा प्रमुख म्हणजे त्या काळातला भारतीय शिंदीचा वृक्ष असायला हरकत नाही. इतरही काही गोष्टींचा त्याच्यामध्ये आढावा घेतला आहे. तरी हे आपल्या लक्षात येईल की वृक्ष नावं म्हणजे नुसतं त्या त्या ग्रंथामध्ये काय संदर्भात ते आलेलं आहे
एवढं बघून चालत नाही. तर त्या ग्रंथाचा काळ, ग्रंथ पुढच्या काळामध्ये लिहिला, त्यावेळेच्या समाजाची विचारसरणी काय होती, त्यांची गरज काय होती, हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. आणि ते घेता घेता फार मजेदार अशा काही काही आपल्याला उदाहरणं अशी दिसायला लागतात. एक आणखीन असं नाव आहे शाल वृक्ष. आता शाल म्हणजे साल. जे कोणी आपल्यापैकी बाहेर फिरणारे असतात, त्या थोडीशी वनस्पती जगाच्या आवड असेल, माहिती असेल, त्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हा वृक्ष नसतो. आपण साग ओळखतो. साल आपल्याकडे नाही, तो मध्य प्रदेशापासून सुरू होतो. म्हणजे वनस्पती शास्त्र मध्ये अभ्यास करणाऱ्या लोकांची मजेदार डोळ्यापुढे प्रतिमा असते की घड्याळामध्ये 3 वाजतात न, तो भारताच्या नकाशामध्ये साधारण तुम्ही नागपूरला मध्यभागी धरला तर 3 वाजताना जसे काट्याची अवस्था असते ना, त्या अवस्थेत त्या भागामध्ये सालवृक्ष होतो. म्हणजे तो वायव्येला नसतो, तो पश्चिमेच्या सागर तीरी नसतो, सह्याद्रीमध्ये नसतो आणि नागपूरच्या खाली पण नाही. साधारणतः 3 वाजल्यावरती ती प्रतिमा डोळ्यासमोर ठेवायची, त्या भागामध्ये सालवृक्ष असतो. तर हा गंमत बघा, गृह ह्याच्यासाठी दम आहे किंवा काही, म्हणजे संस्कृत मध्ये इतके शब्द आहेत, हरम्य शब्द आहेत, ऋग्वेदातही कितीतरी येऊन गेलेले आहेत. आणि अचानक अथर्व वेदामध्ये शाला हा शब्द यायला लागतो. मला हा उत्सुकता होती, हा शाला शब्द आला कुठून, याच्या आधी नाही, एकदम अचानक हा शाला. आणि अगदी सुंदर वर्णन आहेत अथर्व वेदामध्ये. म्हणजे ते धरुण्यसे शाले बृहच्छंदा असं वर्णन आहे. एका वास्तूचं वर्णन करते, वास्तुपुरुषाचं त्याच्यामध्ये प्रार्थना आहे की धरुण्यसे शाले बृहच्छंदा. छंद म्हणजे काय तर बाहेर वरचं छप्पर, आणि बृहच्छंद हा चांगली मोठी मोठी छप्र असलेली अशी छप्र, तू हे शाले तू त्याला आधार दे, असं शालेला म्हटले. तर ही जी शाला आहे, हा जो शब्द आहे, त्याचा संबंध या शाल वृक्षाशी कसा आहे की नंतरचा आपला जो इतिहास आहे, मगध राज्याचं नाव आपण ऐकतो की बौद्ध काळापासून, आणि नंतर कसं बिंबिसार राजा आणि त्याचं राज्य कसं कसं. हा जो शाल वृक्ष आहे तो अतिशय महत्वाचा वृक्ष आहे. अत्यंत मजबूत लाकूड. आपण साग त्याला पर्याय महाराष्ट्रामध्ये मानतो, तसा हा साल वृक्ष अतिशय कठीण लाकूड आणि अतिशय मजबूत लाकूड. या साल वृक्षाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तो कोळसा त्याचा उत्तम होतो. अतिशय हळूहळू जळणार असं लाकूड आहे, किंबहुना ते आगीला विरोध करणार म्हणून मान्यता पावलेलं होतं. आणि ऐतिहासिक काळात असं दिसतं की शाल वृक्षाची कुंपण केली गेली होती मगध राज्याला शत्रूंपासून वाचण्यासाठी. कारण त्याच्या अगोदर चंड प्रद्योत नावाच्या राजांनी, अशी त्याची ख्यातीच होती, तो अतिशय दुष्टपणाने आसपासच्या छोट्या राजांना, जिथे जिथे तटबंदी असायचीच पूर्वीच्या काळी, गावांना, मोठ्या मोठ्या राज्यांना, शहरांना, तिथे हल्ला करताना पेटवून द्यायचं. कारण त्यावेळेस सिमेंट थोडंच होतं, जी काही कुंपण करायची ती लाकडाची. त्या चंड प्रद्योताच्या या उद्योगांना आळा बसवण्यासाठी मगध राज्याने शाल वृक्षाचं कुंपण घातलंय. ते किती भक्कम असावं. आजही पटनामध्ये तुम्ही गेलात, आजही तिकडे पुरातत्व खात्याने खणून काढलेल्या शाल वृक्षाच्या त्या कुंपणाच्या भिंतीचा भाग आजही जसाच्या तसा आहे. इतकी वर्ष गेली, इतका पाऊस सोचला, वादळ सोचली, तरीही तो शाल वृक्ष इतका भक्कम असतो.
ह्या साल वृक्षाच्या स्लीपर्स म्हणून रेल्वेसाठी ब्रिटिशांनी उपयोग केला आणि लंडन तिथे इंग्लंड मध्ये सुद्धा त्यांच्या रेल्वेसाठी सुद्धा इथून घेऊन गेले ते. असा हा साल वृक्ष. आणि आजही तुम्ही गावोगावी गेला मध्ये मध्ये, आता बघा वसंतोत्सवामध्ये नितीश कुमारांचे वगैरे असे फोटो येतील पेपरमध्ये की ढोलकी घेऊन त्याच्यावर साल वृक्षाची फांदी टाकलेली असते, साल वृक्षाची पानं लावलेली असतात आणि साल वृक्षाला पूजलं जातं आजही त्या भागामध्ये. असा हा आराध्य वृक्ष आहे. म्हणजे हे जे जे वृक्ष आज आपण म्हणतो की भारतीयांना वृक्ष फार प्रिय आणि आम्ही वृक्षांना फार मानतो, त्यांना मान देतो, ही जी मानसिकता आहे ती सगळीच काही ऋग्वेदामध्ये सगळंच शोधायला पाहिजे असं नाही. ऋग्वेदामध्ये वृक्षांची मैत्री आहे पण वृक्षांची पूजा नाही. ती नंतरच्या काळामध्ये लोक समूहांमधून आम्ही घेतलेली आहे. पण ह्याच्यात सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण त्याच्यात कमीपणा तर मानायचंच नाही की हा काय श्रेष्ठ कनिष्ठ विचारांचा असा भाग नाहीये, की हे सामंजस्याचं लक्षण आहे. वड आणि पिंपळ हे वृक्ष देखील अगोदर जनसामान्यांचे आराध्य वृक्ष होते, त्यांना आम्ही आपलंसं केलं, वेगळ्या प्रकाराने केलं. अश्वत्थाला सौर प्रतीक केलं आहे आम्ही. संस्कृत साहित्यामध्ये जेथे जेथे अश्वत्थाचा उल्लेख येतो, मग ते कठोपनिषदातलं असो की काही, की अश्वत्थ हा सूर्याचंच प्रतीक जणू आणि आहेच. अश्व हा शब्द देखील बघा, म्हणजे अश्वत्थ हा शब्द पिंपळासाठी आपण मानतो, पण कुठच्याही भारतीय भाषेमध्ये त्या अश्वत्थापासून अपभ्रंशित झालेला शब्द पिंपळासाठी नाही, तो खास घडवलेलाच शब्द आहे. आणि अश्व हे आर्यांचं अर्थातच घोडा या अर्थाने आवडतं होतच. अश्व हे सूर्याला घोडा म्हटलं आणि घोड्यालाही सूर्य असंही दोन्ही आहे. अशा अश्वत्थाचा आणि अश्वत्थ मग नंतर ज्याला घोडे बांधतात तो अश्वत्थ वृक्ष अशीही फोड करण्यात आली. मुळात ती तशी नव्हती. हे सगळे विचार नंतर लागू करण्यात आले आहेत आणि त्याचा उद्देशही हाच आहे. मुळातला आपण जे म्हणतो की अरे मोहेंजोदारोच्या काळामध्ये अश्वत्थ पिंपळाची पानं होते असं तुम्ही म्हणता, मग ती कशी काय होती वगैरे, ते त्यांच्या दृष्टीने हा का बरं असावा, सौर प्रतीक वगैरे असं काही तिथे नाहीये आणि घोडा पण नाहीये मोहेंजोदारोच्या कुठच्याही कलाकृतींमध्ये. पण त्यांना का तो आराध्य असावा किंवा त्यांच्या दृष्टीने मानाचं स्थान का असावं अश्वत्थ वृक्षाने. मोहेंजोदारोची जेव्हा तुम्ही खापरं अभ्यासता तेव्हा असं लक्षात येतं की ही खापरं कुठे आहेत, तर ती दफनभूमीत आहेत. दफनभूमीमध्ये ज्या व्यक्तीचं दफन केलेलं आहे त्याच्या बरोबर काही सामग्री ठेवली जायची की त्याच्या पुढच्या प्रवासाला उपयोगी पडावी. आणि त्याच्यामध्ये जी खापरं मिळाली आहे, ज्या खापरांचे तुकडे मिळाले, त्याच्यात मोर आणि पिंपळ ही दोन चित्र आहेत. आणि नुसतं आहेत असं नाही तर ती एकत्र आहेत. आता मोराचं आणि पिंपळाचा काय बाबा संबंध? आपल्या नंतरच्या साहित्यात असं कुठे काही दिसत नाही. पण त्याचा वेध मी त्या पुस्तकात खूप खोलात जाऊन केलेला आहे. तो आता मी सविस्तर सगळं सांगत नाही, पण फार रंजक आहे ती सगळं. आणि मी त्याला अथर्ववेदातल्या सुद्धा एका श्लोकाचा त्याचा आधार घेतलेला आहे की सूचकपणे असं मोर आणि पिंपळ महावृक्ष म्हटले तिकडे त्यांना, त्यांचा संबंध तिथे प्रस्थापित केलेला आहे आणि तो गृहीत धरलेला आहे. तर ही जी काही त्यांची जोडी आहे ती तिथे होती. म्हणजे एका परीने मृत्यू हा भीतीचा विषय ना. तुम्ही एक सहजपणे बघा, हे पिंपळाचं नातं, बुद्ध पिंपळाखालीच का मृत्यूवरती चिंतन करायला बसला, कानेवडाखाली बसला, काने आंब्याच्या झाडाखाली बसला, पिंपळाखाली बसला. आणि बुद्ध बसला म्हणून पिंपळ पवित्र झाला नव्हे,
तो पिंपळाची प्रतिष्ठा अगोदरच प्रस्थापित होती म्हणून तिथे बुद्ध बसलेला आहे. ऋग्वेदामधला मी एका ऋषीचा उल्लेख केलेला आहे किंवा सूत्राचा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये हाच संबंध फार वेगळ्या दिशेने नचिकेताच्या संदर्भामध्ये आलेला आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं की तिकडे अश्वत्थ नाव वापरलेलं नाहीये, पिंपळ हे नाव वापरलेलं नाही, तिकडे वेगळं वापरले आणि ते नंतर कुठेही चलनामध्ये राहिलं नाही. तिथे नाव वापरले सुपलाश. बऱ्याच लोकांनी ते पर्णाचं म्हणजे पळसाचं नाव म्हणून गृहीत धरलं आणि तिकडे चुकायला होतं आपल्याला. आपण आता इतके संधोपटपणे काही काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. पलाश म्हणतात की तो पळस आणि नंतरच्या काळात हे खरंच प्रस्थापित झालेलं आहे. पण ऋग्वेदामध्ये पळसाचा पलाश म्हणून उल्लेख नाही. असं असतं तो त्या काळामध्ये पर्ण, अगदी यजुर्वेद काळापर्यंत सुद्धा पर्ण हेच पलाशासाठी नाव आहे. ब्राह्मण काळामध्ये पलाश आणि पर्ण ही दोन्ही नाव येतात आणि त्याच्यात स्पष्टपणे उल्लेखावरून कळतं आपल्याला की हे पळसाच्या झाडासाठी आहे. का? कारण पर्ण म्हणजे पान, पलाश म्हणजे पण पान आणि पळसाचं पान ज्यांना माहितीये की मोठं पान असतं त्यामुळे ते पानाला महत्व आहे, त्याची आयडेंटिटी आहे ती, म्हणूनच ते पर्ण आणि पलाश अशी रूढ झाली नंतर नाव. पण इकडे सुपलाश म्हटलेलं आहे. सुंदर पान, पळसाचं पान सुंदर नसतं, ते मोठं आहे म्हणून पानाला वरून नाव घेतलंय हे ठीक आहे. पळसाची पानं सुंदर म्हणून काय आपण नावाजत नाही. सुंदर पान कोणाचं असतं? पिंपळाचं असतं. आणि ते ज्या संदर्भात आला आहे त्याच्यामध्ये मागचा जे काही त्याचा आपल्याला माहिती असलेला इतिहास आहे तो लागू करता येतो. अशी ही जी गंमत आहे ती या अभ्यासाच्या निमित्ताने मला इतकं वेगळं एक दर्शन भेटतं की आता मृत्यूशी संबंध जोडला गेलेला वृक्ष तो काय किंवा ज्याचा दरारा वाटावा असा हा वटवृक्ष, म्हणजे प्रचंड मोठे जे जंगलामध्ये तुम्ही जेव्हा वडाचं झाड बघत असाल तेव्हा अशी त्याची प्रतिमाच थरकाप उडवणारी असते, काळोखी असते. पण हे वृक्ष आज आपण अजूनही आराध्य वृक्ष म्हणतो आणि चांगल्या गोष्टीने त्याला आराध्य पूजनीय म्हणतो. हा मी जसा संवादाचा कालिदासाचा उल्लेख केला तो हा एक प्रकारे ही दोन वृक्ष समन्वयाचं प्रतीक आहे. आपली संस्कृती 5000 वर्ष टिकली म्हणतो ती कशाने? ढाल तलवारी घेऊन सगळे लढायला निघाले म्हणून नव्हे, कोणी कोणावरती राज्य बळकावलं, वर्चस्व प्रस्थापित केलं म्हणून नव्हे, तर ह्या अशा प्रकारे सामंजस्य आमच्या थोर माणसांनी, त्या समाजाने, समाजधुरीणांनी वेगवेगळ्या प्रकाराने आमच्या अंगात भिनवलं तेव्हा ही 5000 वर्ष टिकली. आणि त्याच्यातला जो भीतीचा भाग होता तो आम्ही काढला. आम्ही त्याला वेगळ्या अर्थाने सौर प्रतीक केलं असेल काय आणखी. पुन्हा कालिदासाकडे येते. कालिदासाने मी जे म्हटलं की आपल्या संस्कृतीचा अर्क अगदी आहे त्याच्या साहित्यामध्ये की त्याच्या साहित्यातले ह्या वडाच्या वृक्षाचे ग्राम वृक्ष म्हटलंय त्यांनी. म्हणजे तसं बुद्ध काळामध्येही झालंच होतं की त्याच्या वटवृक्षावर यक्षिणी राहतात आणि सगळं यक्षिणी वगैरे सुद्धा नरमांस भक्षक आणि अशी त्यांची प्रतिमा होती. लोक घाबरायचे. ह्या यक्षिणींना जैन आणि बौद्ध साहित्यामध्ये वेगळ्या दृष्टीने त्यांना सामावून घेतलं, त्यांना बौद्ध विचाराशी जोडलं. तसाच प्रकार कालिदासाच्या मेघदूतामध्ये असं सहज वर्णन येतं की ग्राम चैत्यावरती म्हणजे ह्या वडासारख्या वृक्षावरती चिमण्या कावळ्यांनी घरटी करायला सुरुवात केली आहे आणि छान गजबज झाली. हे वर्णन म्हणजे अगदी कोणीतरी आजोबा असावे आणि त्यांची नातवंड त्यांच्या अंगा खांद्यावर खेळावी तसं चांगलं वर्णन आहे. कुठेही भीतीचा लवलेश नाही. म्हणजे एक प्रकारे भीतीचा त्याचा जो अंश आहे तो काढून आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही आशावादी आहोत, आम्ही सूर्याकडे पाहतो, आम्ही प्रकाशाकडे पाहणारी आमची संस्कृती आहे. आणि अथर्ववेदात सुद्धा याचा उल्लेख केला की आमच्या
थोर ऋषीमुनींनी आम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवला ते अशा प्रकारे पाझरत आलेलं आहे ते. त्यामुळे हा जो एकूण आढावा आहे वृक्ष नाम हा हे निमित्त आहे. त्या निमित्ताने आपला एकूण विचार कसा विकसित होत गेला, आमच्या सांस्कृतिक धार्मिक आर्थिक अनेक प्रकारच्या आमच्या जीवनामध्ये हे कसं भिन्न आहे हे या वृक्ष नामाच्या निमित्ताने खूप सुंदर आणि रंजक असं मला चित्र दिसलं. आता आजचा दिवस हा खरा मातृभाषा दिन म्हणून आहे, तर मी त्या निमित्ताने आता अश्वत्थाचा वगैरे विषय निघालाच आहे, तर आपल्या मराठी माणसाचं जे प्रेमाचं दैवत ज्ञानेश्वर त्यांनी हा अश्वत्थ आणि वटवृक्षाचा कसा आढावा घेतलाय त्यांच्या गीतेच्या निरूपणामध्ये, त्याचा एक थोडक्यामध्ये आढावा घेतला. मी मुद्दाम पुस्तकातच मी वाचून काढते की आश्चर्य वाटतं ते अशाच म्हणजे अधोमुखी किरणांचा शाखा विस्तार असणाऱ्या मुळांसह बुडखा आकाशात असणाऱ्या सृष्टीचे मूळ स्रोत मानलेल्या ऊर्जा स्वरूपी परब्रह्मासाठी सरळ सरळ न्यग्रोध वृक्षाची उपमा द्यायची सोडून गीतेने अश्वत्थ हे नाव कसं काय वापरलं? प्रतिमा वडाच्या झाडाची, ऊर्ध्वमूलम अधशाखम अशी, आणि तिला नाव दिले आहे अश्वत्थ पिंपळाचं. गीतेच्या सर्वच भाष्यकारांचा त्यामुळे गोंधळ उडालेला आहे. फार कशाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी 15व्या अध्यायात हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मळलेला नोहे असा जो संसार वृक्ष तो प्रबळाला चौमेरी पिंपळा का वडाची परी, जे पारंबिया माझारी डहाळिया असती, अशाच शब्दात वृक्ष नामाचा हा गोंधळ नेमका व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष ऊर्ध्वमूलमध्ये शाखम यावर निरूपण करताना ते म्हणतात, आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा. म्हणून हा प्रस्तुत अलौकिकू परियेचा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थ बोलिले. म्हणजे ज्ञानेश्वरच ते त्यांचं निरीक्षण इतकं बारकाईचं, निसर्गातले अनेक त्यांनी इतके संदर्भ दिलेले आहेत सुंदर, आणि त्यांच्या लक्षात हे आल्याशिवाय का, पण त्यांनाही ते लक्षात आलंय की काहीतरी जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये प्रतिमांचा असा मिलाप केलेला आहे. तर हे आपली जी काय विचारधारा आहे, आपला भारतीय संस्कृतीचा जो प्रवास आहे तो कसा कसा होत गेला, कुठच्या टप्प्यांवरती. मी अनेक उदाहरणं म्हणजे पाणिनीचा वगैरे आता उल्लेख केला नाही, पण त्याच्यामध्ये अनेक वृक्षांची नावं आणि वेगवेगळ्या संदर्भात इतके मजेदार येतात की आश्चर्य वाटतं की प्राचीन साहित्यात आपल्याला हे लक्षात कसं आलं नाही. तर ते मुळातच अर्थात वाचण्यासारखं आहे. पण वेळेचं बंधन आहे. मी एवढ्या प्रेमाने मोजकी 4 माणसं आली तरी मला अतिशय आनंद झाला की आपण आलात आणि मला माझं 4 शब्द प्रेमाने ऐकले. मी खरोखरच आपली आभारी आहे. धन्यवाद. खरं सांगायचं तर पुस्तक मी वाचलं. माझी आणि अरुंधतीची अनेक वर्षांची ओळख आहे. जसे तिने सांगितलं की मेघदूत आम्ही जेव्हा केला तेव्हा त्यांना बोलवलं होतं, आणि मी जेव्हा शेक्सपियर अभ्यास करत होते किंवा कालिदास आपण वाचतो अभ्यासतो त्यावेळेला मला नेहमी असं वाटतं की मेघदूत वाचणारी आणि आकलन होणी, म्हणजे हे जे ग्रंथ आहेत शेक्सपियरच्या नाटकांचा ज्या वेळेला मी अभ्यास करत होते त्यावेळेला त्याच्यात शेक्सपियरच्या नाटकांमध्येच अनेक फुलांचे उल्लेख आलेले आहेत. आणि मग जेव्हा न्यूयॉर्कला गेले तेव्हा तिथलं नॅशनल पार्क पाहिलं तर तिथे एक शेक्सपियरचा एक वेगळा कोपराच केलेला आहे की शेक्सपियरच्या नाटकात जी फुलं आलेली आहेत ती फुलझाडं
त्यांनी त्या नॅशनल पार्क मध्ये लावली आणि मला खरंच इतका आनंद झाला की किती एखाद्या लेखकाचं मोठेपण हे एखाद्या देशाने मिरवावं तसं आपल्याकडे काही आढळत नाही. आणि मला जेव्हा या पुस्तकाचा संदर्भ कळला की वृक्षनावं म्हणजे ही सगळी प्राचीन वृक्षनावं एका पुस्तकातून आपल्याला मिळणार आहेत, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला की मला नेहमी असं वाटतं की मेघदूत आपण वाचतो पण आकलन होतो का, तर नाही होत सगळ्यांना. पण खूप ते आपण ज्या गोष्टी ऐकतो म्हणजे दृकश्राव्य माध्यमावरती आजकालच्या पिढीचा आणि सगळ्यांचाच जास्त विश्वास आहे. म्हणजे वाचून जेवढं समजतं त्यापेक्षा ऐकून जास्त समजतं, बघून त्याहून जास्त समजतं. तर ही अशी सगळे वृक्षारोपण म्हणजे मेघदूत ज्या वेळेला आम्ही केला त्यावेळेला खरोखरच नेहमीचा मेघदूत आपल्याला जो कळतो त्याच्यापेक्षा अरुंधतीच्या चित्रातनं खूप वेगळा कळला. कालिदास म्हणजे कालिदास अभ्यास करत असताना त्याच्या कुमार संभवमधले वृक्ष असतील किंवा इतर हे जे आहेत ते त्याच्यापेक्षा मला ह्या पुस्तकातनं ते जास्त कळले आणि ह्या पुस्तकातनं म्हणण्यापेक्षा आता हिच्याशी बोलण्यातनं जास्त कळले. तर एका खरं अशा सिरीज करायला पाहिजे अशा भाषणांच्या. आपल्याकडे त्याला प्रतिसाद कमी मिळतो पण आय डोंट माइंड इट ऑल, कारण मी असं म्हणतो की एक मुसाफिर मी काफिला आहे मुझे. तर एक माणूस असला नाही पण अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला असे विषय मांडतो, मी पर्यावरणावर काम करते, आमच्याकडे तर म्हणजे लाईक माइंडेड आपले मुठभर माणसं आहेत खरं सांगायचं तर पर्यावरणावरती काम करणारी. आणि अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा मला हे पुस्तक मिळालं वाचायला तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. आणि मला फक्त ते पुस्तक वाचून तो विषय इतका चांगला मांडता येणार नाही, अजून 50 लोकांना तो कळावा म्हणून. आणि आमचा तेर संध्या हा कार्यक्रम असतोच, त्याच्यामध्ये मी तिला विचारलं तुम्ही याल का, आणि तिने लगेच हो म्हटलं. आजची तारीख आणि आजचा आपला जो मराठी म्हणजे मातृभाषा दिवस म्हणतो त्या निमित्ताने हा विचार आणि ही गोष्ट मांडण्याची संधी मिळाली आणि तू आलीस त्याबद्दल खरंच मनापूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. आज आपल्या प्राचीन संस्कृत वृक्षनामांची रहस्य अरुंधती वर्तक यांच्या व्याख्यानामधून उलगडली. यानंतर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. दुसरा एक असे व्याख्यान ठेवण्याचा माझा म्हणजे हिडन अजेंडा असा असतो की आमच्या ऑफिसमध्ये जी मुलं आहेत त्यांना ही गोष्टी मराठीतल्या माहिती नसतात, ते सगळे आंगलाळलेली लोक आहेत आणि फक्त पर्यावरण म्हणजे क्लायमेट चेंज ह्या विषयाशी ते फोकस देऊन काम करत असतात. तर त्यांनाही या निमित्ताने 4 गोष्टी कळतील हा एक माझा हिडन अजेंडा असतो. म्हणजे नवीन विषय किंवा मग ते पुस्तक वाचावं हा म्हणजे आजकालच्या ज्या तरुण पिढीमधली ही मंडळी असल्यामुळे ती वाचन ह्याच्यात नसतात, ती व्हॉट्सअप वाचन करतात आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे रिसर्चर असतात ते, त्यामुळे त्यांना आज या निमित्ताने खूपच चांगला खजिना त्यांच्या डोक्यात घातलेला आहे, याच्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतोय. आणखी आज याच्यानंतर काही चहा पाणी देणार असेल तर सांग. मला पण बापू महाजन सरांकडनं शाल बद्दल माहिती होतं पण पलाशचं पर्व मला माहिती नव्हतं. खूप नव्याने माहिती मिळाली. खूप सुपलाश अश्वत्थाला म्हणतात ते पण माहिती नव्हतं. असा स्पष्ट त्यांनी उल्लेख केला नाही, पण जे बारकाईने ज्यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे आर एन दांडेकरांसारख्यांनी अप्रत्यक्षपणे ते त्यांना लक्षात आलेलं आहे असं दिसतंय. त्यांनी त्याच्यावरती तसा काही मुद्दाम अर्थ समीकरण मांडलेलं नाहीये, पण त्यांच्याही लक्षात त्या वृक्षाविषयी असावं असा मी मुद्दामून ह्या सर्व संदर्भ ग्रंथांची नावं त्यांचे कुठे काय आले ते सगळे प्रत्येक पुस्तकात तेवढ्याचसाठी दिले की मला हे स्वतःला वाटतं म्हणून सगळं असं आहे असं नाही, तर मला ही शंका येण्यापुरती सुद्धा जागा का मिळाली मला आणि त्याला आधार कसे मिळाले वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या लेखनामध्ये त्यासाठी ते दिलेले. खूपच माहितीपूर्ण आणि छान होतं आणि सुरुवात जरा मिस झाली म्हणून मला आवडत होते, फारसं मिस झालं नसतं माझं 5 मिनिटं उशीर झाला. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनीता आपटे, अरुंधती वर्तक मॅडम, तेर पॉलिसी सेंटर सर्व सहकारी, पत्रकार संघ आणि येथील कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. सर्वांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था हॉलच्या शेजारी करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती आहे.